विवेकशीलता आणि एकाग्रता. प्रत्येक बाबतीत विवेक ठेवीत जा, सावधान राहत जा, आस्थायुक्त आणि धैर्यशील राहत जा. हा बौद्ध जीवन मार्ग होय. आपण जे काही आहोत ते आपल्या विचारांचा परिणाम आहे. ते सर्व आपल्या विचारांवर अधिष्ठित आहे आणि आपल्या विचाराचेच बनलेले आहे. जर मनुष्य दुर्विचाराने बोलू लागेल, कृती करू लागेल, तर दुःख त्याचा पाठलाग करीत राहते. शुद्ध विचाराने बोलले आणि चालले तर सौख्य चालून येते. म्हणून शुद्ध विचारांना अतिशय महत्त्व आहे. अविचारी बनू नका. आपल्या विचारांवर लक्ष असू द्या. कर्दमात रुतलेला हत्ती ज्याप्रमाणे आपली मोकळीक करण्यासाठी झटतो, त्याप्रमाणे असत मार्गापासून आपली मुक्तता करा. शहाण्या माणसांनी आपल्या विचारांची राखण करावी, कारण ते कळायला कठीण, अतिशय धूरत असून जिकडे वाट मिळेल तिकडे ते सैराटासारखे धावत राहतात. सुरक्षित विचार हे सौख्यदाते आहे. कशातरी शाकारलेल्या घरात पावसाचे पाणी गळत राहते, त्याप्रमाणे चिंतनरहित मनात विकार प्रवेश करतात. ज्याप्रमाणे व्यवस्थित शाकारलेल्या घरात पावसाचे पाणी गळत नाही, त्याप्रमाणे चिंतनयुक्त मनात विकाराला प्रवेश लाभत नाही. माझे मन एका काळी वाट मिळेल तिकडे आणि वाटेल तसे भरकटत होते, परंतु ज्याप्रमाणे माहूत अंकुशाने क्षुब्ध गजाला वळवीत असतो, त्याप्रमाणे मी आता आपल्या मनावर स्वामित्व गाजवीत आहे. दुर्निवार आणि सैराट अशा मनाला काबूत ठेवणे ही उत्तम गोष्ट आहे. काबूत ठेवलेले मन सुखाचे उगमस्थान आहे. दूरवर भटकणाया मनाला लगाम घालणारे कामबंधनापासून विमुक्त होतात. जर माणसाची श्रद्धा अचल नसली तर सद्धर्म त्यास अज्ञात असेल, आणि जर त्याची मनःशांती बिघडलेली असेल तर त्याची प्रज्ञा दोषरहित असू शकत नाही. एक द्वेष्टा दुसऱ्या द्वेष्ट्याला किंवा एक शत्रू दुसऱ्या शत्रूला जितका उपद्रव देतो, त्यापेक्षा वाईट मार्गाकडे वळलेले माणसाचे मन अधिक उपद्रव निर्मिते. आईबाप आप्तेष्टांपेक्षाही चांगल्या मार्गाकडे वळलेले मन आपले अधिक हित करते. धूतांग अधूतांग. धूतांग अधूतांग म्हणजे धूतगुण. धूतगुणांनी चित्तशुद्धी केल्याशिवाय धर्मतत्वांमध्ये प्रवेश करता येत नाही. भिक्खुकरिता धूतांग व्रत फार उपयुक्त आहे. धूतांग म्हणजे चिवर धारण करून प्रव्रजित होणे होय. धूतांग साधन करून शांत परमनिर्वाणाचा साक्षात्कार कराव्याच्या उद्देशाने भिक्खू धूतांग धारण करतात. धूतगुणांनी मनःशुद्धी केल्याशिवाय धम्माचे मर्म समजत नाही. असे धूतांग 13 आहेत. 1. पॉसुकुलिक. 2. तेचिवरिक. 3. पिंडपातिक. 4. सपदांचारिक. 5. एकासनिक. 6. पात्रपिंडक. 7. पन्याभक्तिक. 8. आरंजक. 9. रुखमुलिक. 10. अब्थोकासिक. 11. सोसानिक. 12. सथासन्यतिक. 13. नेकज्जिक. धूतांगामुळे भिक्खू आनंद विभोर होतो. रूप व अरूप 8 प्रकारच्या समाधींचा लाभ करतो. सर्व रिद्धी प्राप्त होतात. श्रवणशक्ती दिव्य होते. पूर्वजन्मातील याच जन्मातील जुन्या भूतकाळातील गोष्टींचे स्मरण होऊ लागते. चित्ताविषयी ज्ञान होते. दिव्यचक्षु प्राप्त होतात आणि सर्व आश्रव आसक्ती क्षीण होतात. ह्या 13 धूतांगव्रताचे पालन करून आर्य श्रावक 30 गुणांनी युक्त होतो. धूतांग पालन कराव्याचे गुण. 1. धूतांग पालन करणाऱ्यांची जीविका शुद्ध असते. 2. धूतांग पालन करणाऱ्यांना सुखद फळांचा लाभ होतो. 3. धूतांग पालन करणारात कोणताही दोष राहत नाही. 4. तो कोणालाही कष्ट देत नाही. 5. तो निर्भय राहतो. 6. धूतांग पालन करीत असता दुसऱ्या कोणालाही कष्ट होत नाही. 7. धूतांगाचे साधन धर्माकडे घेऊन जाणारे असते. 8. धूतांग पालन करणाराचे कधी अधःपतन होत नाही. 9. धूतांग पालन करणारास कधी अपयश येत नाही. 10. धूतांग माणसाचे रक्षण करते. 11. धूतांग पालन करणारा इच्छित वस्तूचा तात्काळ लाभ करून घेऊ शकतो. 12.
धुतांगाचे पालन करणारा सर्व प्राण्यांना आपल्या वश करू शकतो. 13. धुतांगाचे पालन करून मनुष्य आत्मसंयम करणे शिकतो. 14. धुतांगाचे जीवन भिक्षूंच्या अनुकूल असते. 15. धुतांगाचे पालन करणारा कोणावर भार व्यर्थ ठरत नाही. 16. धुतांग पालन करणारा मुक्त आणि स्वतंत्र राहतो. 17. धुतांग सांसारिक तृष्णेचा नाश करते. 18. द्वेष दूर करतो. 19. मोहाचे पाश तोडतो. 20. धुतांग पालन करणारात अभिमान राहत नाही. 21. धुतांग पालन करणाराचे वाईट विचार नष्ट होतात. 22. शंका दूर होतात. 23. आळस नष्ट होतो. 24. असंतोष नाहीसा होतो. 25. सहनशक्तीची वाढ होते. 26. त्यांचे पुण्य अतुल्य आहे. 27. त्यांचे पुण्य अनंत आहे. 28. धुतांग सुखदुःखाचा नाश करून निर्वाणापर्यंत नेऊन पोचवितो. धुतांग पालन करणायास 18 गुणांचा साक्षात्कार होतो. 1. त्याचा आचार पवित्र व शुद्ध असतो. 2. त्याच्या समोर मार्ग निश्चित असतो. 3. त्याचे शरीर व वचन संयमित असते. 4. त्याचे मन पवित्र राहते. 5. त्याचा उत्साह कायम राहतो. 6. तो निर्भय राहतो. 7. त्याची आतदृष्टी नष्ट होते. 8. त्याच्यातील हिंसक प्रवृत्ती एकदमच शांत होते. 9. त्याच्यात मैत्री भावना सतत जागृत असते. 10. त्याचा आहार प्रमाणबद्ध असतो. 11. सर्वच प्राण्यात तो प्रतिष्ठित होतो. 12. विचारपूर्वक तो भोजन करतो. 13. तो सदैव जागृत असतो. 14. तो गृहत्यागी असतो. 15. चांगल्या देवताच्या वासस्थानीच त्याचे वास्तव्य असते. 16. तो पापाची घृणा करतो. 17. त्याला विवेकात आनंद वाटतो. 18. सदा सर्वकाळ तो सावध असतो. जे धुतांगाचे चांगल्या प्रकारे पालन करतात त्यांच्या अंगी वरील 18 गुण येत असतात. 10 प्रकारचे लोक धुतांग पालन करण्यास योग्य असतात. धुतांग पालन करण्यायोग्य 10 व्यक्ती. 1. जो श्रद्धावान आहे. 2. पापभीरू. 3. धैर्यवान. 4. खोटी दिखावट न करणारा. 5. ध्येयवादी. 6. निर्लोभी. 7. जिज्ञासू. 8. दृढसंकल्पी. 9. चिडखोर नसलेला. 10. मैत्रीभाव जागृत ठेवणारा. या 10 प्रकारच्या व्यक्ती धुतांग पालन करण्यायोग्य असतात. भवतु सब मंगलम. साधु 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 साधु.